आई, मी तुम्हाला सांगत आलो की मी परीक्षा देणार आहे. खोटं बोललोय मी परीक्षा दिली आहे. पोस्टिंगचं लेटर पण येईल एवढं. आणि पुण्यात मी माझ्यासाठी फ्लॅट घेऊन ठेवलाय. माफ करा मला, माझी चूक आहे, मी नाही सांगितलं तुम्हाला. अरे पण ह्या सगळा किती लपवलंस तू? आई, मी फक्त माझ्या भविष्याचा विचार केला, अजून माझ्या काही मनात नव्हतं. आई, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवलं, एकमेकांपासून लपवून ठेवलं. नाही, ह्या सगळ्यात आम्ही काय चुकीचं नाही केलं. आम्ही आमच्या संसाराचाच विचार केला. आणि याचा संबंध अजयच्या नेने काकांच्या खुनाशी नाहीये. माधवा, दत्ता, अभिरामा, आता जा झाला आता झाला, पण यापुढे गरज आहे तुम्ही सगळ्यांनी एक होऊची. आणि महत्वाचा, तुमच्या बहिणी छाया यापुढे सगळ्यांनी सांभाळून घेऊ खोया. पण तिका ह्यातला काय पण कळता कामा नये, समजला? आणि तुम्ही घाबरा नको. तुम्ही जर काय केलं नसाल तर तुमका कोण काय करतलो नाही. अगदी तो विश्वासराव सुद्धा तुमका हात लावू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा, या घरात याच्या पुढे जे काय होईल ता सगळा आधी माका कळूक होया, समजला? जा तू, जाऊन ये. मी तर जातायच हो, पण माका एक सांगशाल, तुम्ही खरंच काय केलं नाही ना अजय? मी काही केलेलं नाहीये. खरा सांगा, कारण तो अजय तुमच्या पण डोळ्यात खूपच असतलाच ना? असं काही नाहीये, मी काहीही केलेलं नाहीये. तुझा विश्वासराव बोलवतोय, जा. अहो, रागावताच की त्या. रागावून माझं तोंड बंद करशाल, पण त्या विश्वासरावाचं काय? तो तर सुगावो लावतलोच ना. जा, वाट बघतोय तो. काय नाथा, येतस? सुषमा जरा वेगळीच केस आहे. प्रॉपर्टी आणि रिव्हेंज साठी अख्ख्या घराला हैराण करून सोडलंय. हे डोकं तिथं नसणार, तिला शिकवणारा दुसराच कोणीतरी असणार. वाटलं नाही नेनेंसारख्या माणसाचं तिनं ऐकलं नाही, त्यालाही तिनं ट्रॅप केलाच होता. काय साहेब, नायकांचा घर सोडून गेलास, परत रवाक येऊचच नाही काय? हे जास्त बोलायचं नाही.
रागावतास की त्या मी यांका आधीच सांगितले होते की नाईक काही फार बरे नाही होत, पण माझा ऐकलाच नाही. काय झाला होता? सुषमा, तुझं ऐकावं इतकी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. या वाड्यात राहून सगळ्यांची कुंडली मांडली मी. राहू दे, तुला नाही कळायचं. बर मला सांग, छायाचं लग्न होतं त्या रात्री तू कुठे होतीस? मी आठवत नाही, पण मी वाड्यातच होतय. अजय मारूक मी कसा जाणार? तो पोलिसांचा माणूस होतो आणि मी बाय माणूस. विचार तर तितक्यात बोलायचा. किती बोलताय तू? हा, किती बोलताय? अजयचं आणि तुझं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? मी किती बोलू अजय वांगडा? त्यांनी माझो नंबर घेतलो होतो, मी नाही. त्यामुळे माका काही आठवत पण नाही आता. माझो त्याच्याशी काही संबंध पण नाही. अजयला तुझ्याबद्दल खूप काही कळलं होतं, हे तुला समजलं, म्हणून तू अजयचा खून केलास. खून कुणाकडसून करून घेतला? आणि माझा कोण हा आहे? माझ्याकडे पैसे पण नाही आहेत. अजयचं तुझ्या बरोबर लग्न झालं नाही म्हणून तुला राग आला होता, खरंय की नाही? तो मूर्ख अजय त्या छायाच्या मागे होतो, या माका माहित होता. कोणाक मूर्ख म्हणताय? अजय मूर्ख म्हणूची तुझी लायकी असा? देव माणूस होतो तो. वय मग शोधून शोधून कुणाक शोधलास? त्या छायाक? नाईक काय वेडे नाही हत. त्यांका चांगलाच माहित होता छायाचं लग्न झाला तर तिका तिच्या वाट्याची प्रॉपर्टी देऊची लागतली, म्हणान त्यांनी विषय संपवला. तावडे, तुम्हाला काय म्हणलं मी? खूप जास्ती डोकं चालतंय इथं. बरं मला सांग, या नायकांना सोडून तू गावामध्ये कोणाकोणाला भेटतेस? बाहेर पडला की गावातले लोक आहेत ना, त्यांच्याशी बोलते. पण कोणीतरी असेलच की असं खास ओळखीचं? नाही हो, असा कोण नाही. म्हणजे शेवंता होती तेव्हा वाड्यावर येत होते लोक, तीच काय ता ओळख. खूप सल्ले देत असतील लोक, हो ना? बाई माणूस आहे म्हणान जवळ येतात, या काय माका माहित नाही. सांगेन तेव्हा पोलीस स्टेशनला येऊन जा. येतंय ना, नक्की येतंय. तुम्ही बोलवलं असतं. तिकडे एक पोलीस बाई साहेब आहे ना, ती सगळी चौकशी बरोबर करताना तुझी. हा, आपल्या गणेशाचं पण काहीतरी बघूक वया, पाठवूक वया त्याका काहीतरी. सारखो आत्या आत्या करता. आत्या, तुझ्या आयुष्याची ज्याने राख रांगोळी केली त्याचं बघ मी काय करतो.